तर आज आहे आमच्या शोचा सेकंड लास्ट डे आणि किशोरचा लास्ट. तर तुला कसं वाटतंय? 2 मिनिटं मी डोसा खातो. डोसा इडली सांबार खाताना क्लोज लावायचा मला. आज आम्ही सेंड ऑफ करणार आहोत किशोरचा. की त्याने आम्हाला जी काय साथ दिली त्या बदल्यात आम्ही काही देणं लागतो त्याचं. आम्ही त्याला सेटच्या पॅकअप झाल्यावर तो जास्त थांबणार पर्यंत देणार आणि त्याला म्हणणार की जा बाबा. नाही सर, त्याचा काय भरोसा, पुण्याला निघून जातो तो. उद्या डान्स आहे मी आणि माझ्याशिवाय डान्स चालूच होऊ शकत नाही. खरंच खूप छान वाटतंय, मजा आली. 1 वर्ष नवीन सगळे मित्र मिळाले. काय बोलू यार, मला असं सुचत नाही कारण की ना थोडंसं वाईट पण वाटतंय. आणि आज सकाळी पण निघालो ना तेव्हा असं झालं की अरे चला आज लास्ट डे आहे. मी विचारतो तुला, जेव्हा तुझा पहिला दिवस होता तेव्हा तुला हे आपले नीट विचार बोलतो मी. पहिल्या दिवशी तुझं जे स्वागत झालं आणि ज्या पद्धतीचं झालं तिकडेच तुला कळलेलं की हा प्रवास आता कसा असेल. तर तसाच झाला का तो, आणि तो काय प्रसंग होता, कसं स्वागत झालेलं तुझं? सॉरी हे नाही, थोडं उचंबळून येईल तुला, म्हणजे ते दाटून येईल. नाही, पहिल्या दिवशी म्हणजे माझा सिरियलचा पहिला दिवस, ज्या दिवशी माझा फोन कट शूट झाला होता. शूट करत होतो सगळे, म्हणजे तुम्ही करत होतात, मी अगदीच नवीन होतो. आणि तिथे एक वर आणि वधू पक्षाची जी छोटीशी एक रूम असते, त्या रूम मध्ये बरेचसे वर बसलेले होते. आणि मी वर गेल्यानंतर आतमध्ये एक राज नावाची एक व्यक्ती ती बसलेली होती आणि प्रमोद तिथंच होता बाजूला. आम्ही सगळे गप्पा बिप्पा सगळ्यांच्या चाललेला. आणि मी नवीन असल्या कारणाने मी आपलं अत्यंत, म्हणजे माझा स्वभावच तो तसा आहे, निर्मळ. खोकला आला का रे तुला? खोकला आला अचानक. निर्मळ स्वभाव म्हटल्यावर जरा येतो. मी अत्यंत निर्मळ भावनेने विचारलं, मी किशोरचं कॅरेक्टर करतोय, तू कुठलं करतोय? मी भावाचं करतोय, तोही भावाचं करतोय. मग त्यांनी आपापल्या कॅरेक्टरची नावं सांगितली आणि मी अगदी सहज साध्या मनाने प्रश्न विचारला होता की अरे किशोरनी घर सोडलंय का, किंवा म्हणजे काय मला जरा कळेल का? तर माझा अत्यंत छोटा दाखवलेला भाऊ, ज्याचं नाव यात विराज असं आहे, तर ह्या व्यक्तीनं मला असं उत्तर दिलं की तुला सांगितलं नाही तुझ्या कॅरेक्टर बद्दल? कळेल. त्या दिवशी म्हणलं हा पोरगा आपल्या मनातच बसला. तिथून जे माझं ह्याच्यावरचं प्रेम सुरू झालं. काय म्हणणं होतं त्या वाक्यामागे? नाही, म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की म्हणे आत्ताच आलास ना, आम्ही 2 महिने झाले आधीपासून काम करतो तुला. आणि अरे वेगळाच, मी तुला बसून दाखवतो. ते जाऊ दे, खुर्ची होता पण इथे बसतो मी. त्याची एक स्टाईल आहे बघ, पायावर असं, हातावर असा एक पाय टाकून बसतो खुर्ची असं बसतो. मला विचार, किशोरचं कॅरेक्टर म्हणजे काय? किशोर बाहेर जातो घराच्या वगैरे असं ऐकलं मी. एवढं जुजबी विचार. फोन असतो ना आता त्याने. अरे किशोरचं कॅरेक्टर कसं आहे नेमकं, काही सांगशील का? काही आयडिया देशील? तुला सांगितलं त्यांनी? नाही म्हणजे कळेल काय? तू काही घेणार आहेस? इतकं इग्नोर केलं त्यांनी मला. अरे नाही रे, डायरेक्ट मला हा प्रसंग आजपर्यंत आठवत नाहीये. तो ह्यालाच आठवतो कसं काय मला माहित नाही. आणि म्हणजे माझं त्या दिवशी असं झालं की अरे मला नव्हतं वागायचं बरं, पण मी वागत होतो. पण त्याच्यानंतर माझं ह्याच्यावरचं प्रेम तासाला वाढलं, दिवसाला पण नाही. सगळं इथे पॅकिंग वगैरे पण सुरू झाली आमची. झालं पॅकअप? येस डार्लिंग, येस. तेवढ्यात आमचं पण पॅकअप होईल. मिळते, मजा आया. A few minutes later. वन ऑफ द लास्ट सीन्स आता आम्ही शूट करू. फाइल दे ना. झालं म्हणजे आजचा दिवस पण बाहेर गेला तर जमाय. लीलाही अजून घरी आले नाहीये आणि त्यांनी ऍक्शन. खरा गुन्हेगार मला सापडला. विराज मागे
तुम्हाला जर खरा गुन्हेगार सापडलाय तर मग आहे कुठे तो? गोल झूम वाईट मुवमेंट सगळ्यांची. कॅमेरा आलेला आहे Yes. भरत आत्ताच. हॅलो नमस्कार. नमस्कार. आता काही आपले शेवटचे काही सीन्स आहेत ते आपण रीड करूयात. कर तू रीड. सॉरी आम्ही काय बघतोय आम्हाला आमचंच कळलं नाही. सॉरी. कॅमेरा आल्यानंतर लगेच रीडिंग करण्याची ऍक्टिंग सुरू झाली. काय झालं? चला चला वाचूयात. ते मधलं कट केलंय का सर? डायरेक्ट सॉरी. सॉरी आहे जे हे करेक्शन केलंस ना? आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. हे करेक्शन केलं तुझ्याकडे नाही. सॉरी अजय दोन दादाची आणि तुझी एक आणि आतमध्ये हो त्यात आम्ही काय बघतो हे आमचं आम्हालाच कळलं नाही. खरंच सॉरी नीरज. हे आहे ना आता माफी मागून. A few minutes later. हां जो हाव आर यू फिलिंग असा शेवटचा बझरवाला सीन करून. आपण मिस बझर. मी बहुतेक या सेटवरनं माझी मेमरी असेल ती मी बझर घेऊन जाणार आहे घरी आणि घरी वाजवत बसणार आहे सगळ्यांसाठी. आम्ही येऊ दिवस कॉल आणि मी बझर होता तुम्ही सगळ्यांनी घरी यायचं आहे. 100% पार्टी टाइम. ऍक्शन. मुळात कोणी चूक केली त्याला असं घराबाहेर काढणं हे चुकीचं. आपण किशोर सरांना तशी शिक्षा दिली कारण विराज प्रमोद तुम्हाला माहिती दिलेलं आहे? हा का वागला तुम्ही अशा? नाही मला कधी ही मुलगी आता 2 सेकंड पूर्वी रडत होती सीन मध्ये आणि आता बघा. मोंजोलिकाचं ऑडिशन आता नाही. एवढा आम्ही सांगतो आता काय झालं. आमचं वाक्य सर बोलले की वाक्य घ्या की आम्हाला प्लीज माफ करा आणि आम्ही असे होतो आणि आम्हाला कळलं नाही कोणाचं वाक्य तरी बघ तुझं नाही एवढं पण नाही केलं तुम्ही. मी एवढं तुझं हे तुमच्या दोघांचे